खानाची बोटं तोडली ना त्यावेळी लाल मालात हंगामा झाला. खानाची बहीण धावत कोकलत बोंबलत आली आणि सांगू लागली, भाईजान भाईजान दगा हुआ, शिवा अपने लड़की को भगवा के लेके गया. वेदना असह्य झालेल्या असताना सुद्धा खानाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, बहनची फिकर मत करो, शिवा लड़कियों के साथ दगा नहीं करता. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की शिवाजी महाराजांच्या कालखंडात लाडकी बहीण योजना नव्हती, परंतु माझी लाडकी बहीण मात्र सुरक्षित होती. हा वास्तव सत्य आहे. त्या छत्रपतींच्या चरणाचे धुलीकण मस्तकी चर्चित करतो. सातेरी मातेचा आशीर्वाद आम्ही सुरुवातीलाच घेतलाय. भालावर ग्रामस्थ बंधू भगिनींचे आभार मानतो आणि सदाबहार दशावतारी जुन्या नव्या गाण्यांची मैफिल त्याचबरोबर काही सुखद साक्षात्कार आम्ही या ठिकाणी सादर करणार आहोत. त्या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करतोय. सुरुवातीला दशावताराच्या महाआरतीनं एकदा उत्स्फूर्त प्रतिसाद होऊ दे. कलाकारांसाठी उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद द्यावा ही आदराची विनंती. श्री गुरुदेवा दाता 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 नवल गुरुरा धन्यवाद महा नवल गुरुरा धन्यवाद ओम ब्रह्मा रुद्र जय जय मनरी नवल गुरुरा
जय जयकार जय जयकाराने दरबार कसा दुमदुमून चाललेला आहे. आणि या जय जयकाराला कारण काय असेल तर ज्या दानव कुलांमध्ये जन्म झाला त्या दानव कुलात जन्म झालेल्या माझ्या माता पित्याची पुण्याई आणि ज्या कात्यायनी देवीचा मी आतापर्यंत भक्ती केली त्या देवीचा मंगल आशीर्वाद. माझा जन्म दानव कुलात झाला तरी या पाताळ भुवनाचा एक राजकर्ता म्हणून या पाताळ भुवनाचा अर्थ आहे. पण काय त्याचा उपयोग? प्रत्येक वेळी देवताशी युद्ध करतो आहे पण दानवाच्या माती अपयश आणि देवताच्या माती पराक्रम. याला कारण काय असेल? यावेळी इंद्र सभेत देवतांची सभा भरली. त्या देवसभेत दुर्वास महामुनी होते. दुर्वास महामुनीचा झालेला अपमान आणि त्याच अपमानास्तव दुर्वास महामुनीने देवतांना शाप दिला. देव हो, तुम्ही एवढे उन्मत्त झाला आहात, आनंदात लोट आहात आणि या दुर्वास महामुनीचा अपमान तुमची सारी संपत्ती सागरात गडप होईल. ही सागरात गडप झालेली देवताची सागर मंथन करते वेळी देवतांनी आम्हा दानवाचं सहाय्य घेतलं. देव आणि दानव यांनी मिळून सागर मंथन केलं आणि त्या सागर मंथनात निघाली 14 रत्ने. आम्ही देवतांना सांगितलं, देव हो, 14 रत्नापैकी तुम्ही 13 रत्न तुम्ही घ्या आणि 14वा रत्न म्हणजे कोणतं असेल तर अमृत, त्याची विभागणी करा. अमृताची समान विभागणी झाली पाहिजे. याच वेळी देव आणि दानवांच्या पंक्ती बसल्या. देवताची पंगत एका बाजूला आणि आम्हा दानवाची पंगत एका बाजूला. देव कपटी देवतांनी काय केलं? अमृत देवतांच्या बाजूला आणि आम्हा दानवांच्या बाजूला मधिरा. ज्यावेळी हे प्रत्यक्षात कोणी पाहिलं असेल तर आमच्या पक्ष आमचे राहू आणि केतू याने प्रत्यक्षात ते पाहिलं आणि देवताची स्वरूप घेऊन देवतांच्या पंक्तीत बसले. देवतांच्या पंक्तीत बसलेले पाहिले कोणी असेल तर सूर्य आणि चंद्राने प्रत्यक्षात राहू केतूला पाहिलं आणि त्यावेळी त्या ठिकाणी अमृत स्वरूपी मोहिनी त्या ठिकाणी गेली आणि त्याच वेळी सूर्य आणि चंद्राने सांगितलं, देवा त्या ठिकाणी बसलेले ते कोण राहू आणि केतू आहेत. प्रत्यक्षात महाविष्णूनं आपल्या सुदर्शनानं त्यांची शिरा आकाशात उडविली. ती शिरा आकाशात भ्रमण करत आहेत आणि त्याच दिनापासून आम्हा देव दानवांच्या युद्धाला सुरुवात झाली. देवताच्या माती यश आणि आम्हा दानवाच्या माती अपयश. प्रयत्नाची शिकस्त केली पण काही त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी मनानं ठरविलं, आज देवतांचा शेवट केल्याशिवाय पुनश्च मी राजदरबारी येणार नाही. एवढं बोल माझं मागणी. भुवन
भुवनेशा ओंकारा प्रथमेशा स्वानंद भुवनेशा ओंकारा प्रथमेशा आदिदेव तू वरद विनायक लंबोदर विघ्नेशा आदिदेव तू वरद विनायक लंबोदर विघ्नेशा तू सकलांचा अधिपती तू विद्याधीशा तू सकलांचा अधिपती तू विद्याधीशा गायनी माझ्या रंग भरोनी गायनी माझ्या रंग भरोनी नाचे गणाधीशा गायनी माझ्या रंग भरोनी नाचे गणाधीशा स्वानंद भुवनेशा ओंकारा प्रथमेशा स्वानंद भुवनेशा ओंकारा प्रथमेशा स्वानंद भुवनेशा ओंकारा प्रथमेशा शिवगौरी सुत गजानना हो शिवगौरी सुत गजानना शिवगौरी सुत गजानना हो रिद्धी सिद्धेशा शूर्पकर्णका भालचंद्रा शूर्पकर्णका भालचंद्रा हस्तिधारिणी पाशाकुशा हस्तिधारिणे पाशाकुशा मूषकवाहनी आरूढ होनी येई करुणेशा स्वानंद भुवनेशा ओंकारा प्रथमेशा स्वानंद भुवनेशा ओंकारा प्रथमेशा स्वानंद भुवनेशा ओंकारा प्रथमेशा शान सुंदर आसा स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन असो आमचो ह्यो कोकण असो आमचो ह्यो कोकण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसावली गाव जगाच्या नकाशावर शोभून दिसा आमच्या कोकणचा नाव रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विसावली गाव जगाच्या नकाशावर शोभून दिसा
कोकणचा नाव सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुलला नंदनवन सह्याद्रीच्या डोंगर रांगातून फुलला नंदनवन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन असो आमचो ह्यो कोकण असो आमचो ह्यो कोकण कोकणात आमच्या लाभलो असा समुद्राचो किनारो डोंगराच्या कुशीतून वाहता बघा धबधब्याचो फवारो कोकणात आमच्या लाभलो असा समुद्राचो किनारो डोंगराच्या कुशीतून वाहता बघा धबधब्याचो फवारो परशुरामाची पावन भूमी करताव ठिका नमन परशुरामाची पावन भूमी करताव ठिका नमन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन प्रसन्न होतला मन असो आमचो ह्यो कोकण असो आमचो ह्यो कोकण कोकणात आमच्या दशावतार डबल बारी फेमस नमन चाकणी शक्ती तुराम शिमग्याचो उत्सव झकास कोकणात आमच्या दशावतार डबल बारी फेमस नमन चाकणी शक्ती तुराम शिमग्याचो उत्सव झकास परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन प्रसन्न होतला मन असो आमचो ह्यो कोकण असो आमचो ह्यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन प्रसन्न होतला मन असो आमचो ह्यो कोकण असो आमचो ह्यो कोकण असो आमचो ह्यो कोकण खेलत
चलो कुमारा खेलत नंद कुमार माता यशोदा घरत फुलावे माता यशोदा घरत फुलावे माता यशोदा घरत फुलावे नहीं मानता बात कन्हैया नहीं मानता नहीं मानता नहीं मानता बात कन्हैया खेलत नंद कुमारा खेलत नंद कुमारा खेलत नंद कुमार ओ जय कैलासी जय अविनाशी सदा रहे गंगा काशी खात भंग ऋत भंग शीश गंग शिव शंकर धा शंकर धा शंकर धा असे काही वर्ण बाल गणेशानं कैलास पर्वतावर सादर करतात सदा शिवाला सुद्धा मोह आवरता झाला नाही त्याच्या मुखकमला वाटे शब्द बाहेर पडले नाद ब्रह्मा नाद ब्रह्मा नाद ब्रह्मा मुख्य सुधा वितरो सदा नव सौख्य सुधा वितरो सदा सौख्य सुधा वितरो सदा तुम्हा सदा शिव हिमगिरी जाधव तुम्हा सदा शिव तुम्हा सदा शिव तुम्हा सदा शिव हिमगिरी जाधव साधू जनांचा ताप परिहरो सौख्य सुधा वितरो सदा सौख्य सुधा वितरो सदा सौख्य सुधा वितरो सदा स्वकरे निज श्री गंगा बसवी स्वकरे निज श्री स्वकरे निज श्री स्वकरे निज श्री गंगा बसवी मत्सर भावे सती सरुसवी मत्सर भावे मत्सर भावे मत्सर भावे सती सरुसवी शशिल शितू अशिवे केवी शशिल शितू अशिवे केवी उसे रुसले ताप परिहरो सौख्य सुधा वितरो सदा सौख्य सुधा वितरो सदा सौख्य सुधा वितरो सदा तुम्हा सदा हिमगिरी जाधव तुम्हा सदा तुम्हा सदा तुम्हा सदा हिमगिरी जाधव साधू जनांचा ताप परिहरो सौख्य सुधा वितरो सदा सौख्य सुधा वितरो सदा सौख्य सुधा वितरो सदा स्वप्न आज साकार झाले स्वप्न आज साकार पाहिले पाहिले रघुनंदन सुकुमार पाहिले रघुनंदन सुकुमार पाहिले रघुनंदन सुकुमार झाले स्वप्न आज साकार झाले स्वप्न आज साकार पाहिले रघुनंदन सुकुमार पाहिले रघुनंदन
आकाशात घुमवी धुंद बासुरी एका नामिक सुगंध येतो एका नामिक सुगंध येतो ओल्या अंधारा ओल्या अंधारा घन घनवान नभी दाटल्या कोसळतील धारा आहा आकाशात प्रतिदम तोयम यथा गच्छति सागरात सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छति. आकाशामधून पडलेलं पाणी ज्याप्रमाणे सागराला जाऊन मिळतं त्याचप्रमाणे कुठे आणि कुठल्याही देवाला नमस्कार केला असेल तर तो माझ्या केशवाच्या चरणी जातो. म्हणून म्हणतोय शून्यातून सृष्टी निर्माण करणाऱ्या जगज्जेत्या परमेश्वरा हा राजकर्ता कीर्तिमान तुझ्या समोर नतमस्तक होतोय. मला शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वचन दे. शुभ आणि मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वचन दे. कधी कुणाची निंदा करू नको मानवा कधी कुणाची निंदा काय घडे उद्या ते काय घडे उद्या ते भाकीत करशील काय काय घडे उद्या ते भाकीत करशील काय काय घडे उद्या ते भाकीत करशील का करू नको मानवा कधी कुणाची निंदा करू नको मानवा कधी कुणाची निंदा काय घडे उद्या ते भाकीत करशील का काय घडे उद्या ते भाकीत करशील का काय घडे उद्या ते भाकीत करशील का कितीक घडले पीर येते कितीक गेले बघ मातीत ते कितीक गेले कितीक घडले पीर येते कितीक घडले पीर येते कितीक गेले बघ मातीत ते त्यातून बोध तू घेशील का त्यातून बोध तू त्यातून बोध तू त्यातून बोध तू घेशील का काय घडे उद्या ते भाकीत करशील का काय घडे उद्या ते भाकीत करशील का काय घडे उद्या ते भाकीत करशील का म्हणून तुम्ही हो प्रभूची भजावे म्हणून तुम्ही हो म्हणून तुम्ही हो म्हणून तुम्ही हो प्रभूची भजावे प्रभू चरणासी लीन भावे प्रभू चरणासी लीन भावे तैसे करशील का तैसे करशील का काय घडे उद्या भाकीत करशील का काय घडे उद्या भाकीत करशील का काय घडे उद्या भाकीत करशील का करू नको मानवा कधी कुणाची निंदा करू नको मानवा कधी कुणाची निंदा काय घडे उद्या भाकीत करशील का काय घडे उद्या भाकीत करशील का काय घडे उद्या भाकीत करशील का भाकीत करशील का भाकीत करशील का तळमळे तुझ्याच साठी जीव हा तळमळे तुझ्याच साठी कोठे मला भेटसी
केव्हा मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा रे केव्हा मला अनंत युगाच्या नारायणा रे केव्हा मला अनंत युगाच्या नारायणा रे केव्हा मला जीव हा तळमळे तुझ्याच साठी जीव हा तळमळे जीव हा तळमळे तुझ्याच साठी कोठे मला भेटसी केव्हा मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा केव्हा मला अनंत युगाच्या नारायणा रे केव्हा मला अनंत युगाच्या नारायणा रे केव्हा मला चरणी काया लीलोळाया चरणी काया लीलोळाया चरणी काया लीलोळाया अर्पण मी केली अर्पण मी केली अनंत युगाच्या नारायणा रे केव्हा मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा रे केव्हा मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा रे केव्हा मला भेटसी जीव हा तळमळे तुझ्याच साठी जीव हा तळमळे जीव हा तळमळे जीव हा तळमळे तुझ्याच साठी कोठे मला भेटसी कोठे मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा रे केव्हा मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा रे केव्हा मला भेटसी अनंत युगाच्या नारायणा रे केव्हा मला भेटसी जासी कुठे दूर साजना मन मोहनिया जासी कुठे दूर साजना पाहुनिया लपसी काय तूच या क्षणात पाहुनिया लपसी काय तूच या क्षणात पाहुनिया लपसी काय तूच या क्षणात मन मोहुनिया जासी कुठे दूर साजना मन मोहुनिया 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 जासी कुठे दूर साजना पाहुनिया लपसी काय तूच या क्षणात पाहुनिया लपसी काय तूच या क्षणात पाहुनिया लपसी काय तूच या क्षणात प्रेम प्रीतीचे दर्शन पहिले प्रेम प्रीतीचे प्रेम प्रीतीचे प्रेम प्रीतीचे दर्शन पहिले तुम्हा पाहता अमृत प्याले तुम्हा पाहता तुम्हा पाहता तुम्हा पाहता अमृत प्याले लोटू नको मजसी दूर दूर या क्षणात लोटू नको मजसी दूर तुझ या क्षणात मन मोहुनी
अगं बाई, काय सांगावं तरी यांना. यांच्या येण्याला विलंब झाला आणि माझ्या हृदयाचा ठोका कसा विरुद्ध दिशेला पडू लागला. तुम्ही याल, तुमच्या मधुवाच्या मांडीवर गाढ निद्रा घेईन असं मनोमनी वाटतं, पण तुमचं नित्यशानं विलंबानं येणं, म्हणून अधीर झालेल्या मनातून भावना मुखकमला वाटे बाहेर पडतायत. किती उदास जीव झाला, किती उदास जीव झाला, किती उदास जीव झाला. प्रियनाथा भेटीला, प्रियनाथा, प्रियनाथा, प्रियनाथा भेटीला. किती उदास जीव झाला, किती उदास जीव झाला, किती उदास जीव झाला. हृदयाच्या शिवासनी, हृदयाच्या, हृदयाच्या, हृदयाच्या शिवासनी प्रतिमाती पैसवुनी, प्रतिमाती पैसवुनी प्रार्थीयले स्वामी तुम्हाला, प्रार्थीयले स्वामी तुम्हाला. किती उदास जीव झाला, किती उदास जीव झाला, किती उदास जीव झाला. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे, भाव अंतरीचे हळवे, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल. स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. तुझे नामाने सूर भारावले, तुझे नामाने भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल. स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. तुझे नामाने आहा. नको धांदची पड्यावी, नको भिन्न राग, नको धांदची पड्यावी, नको भिन्न राग. झोपेतही विवेकाला, झोपेतही विवेकाला, झोपेतही विवेकाला येते आहे जाग. तुझे नामाने सूर भारावले, आहा, धन्यवाद. पाताळाचा मंडप घातीला, चारी वेदांचा फुलोरा मांडीला. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातीला, चारी वेदांचा फुलोरा मांडीला. उदो उदो बोला अंबे माऊलीचा, उदो उदो बोला अंबे माऊलीचा, उदो उदो बोला अंबे माऊलीचा. आहा. सहस्र पुराणे अनुमती देती, सहस्र पुराणे, सहस्र पुराणे, सहस्र पुराणे अनुमती देती. तुझ्या नामाचा गाई गोंधळ घालीती, तुझ्या नामाचा गाई, तुझ्या नामाचा गाई, तुझ्या नामाचा गाई गोंधळ घालीती. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातीला, चारी वेदांचा फुलोरा मांडीला. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातीला, चारी वेदांचा फुलोरा मांडीला. उदो उदो बोला अंबे माऊलीचा, उदो उदो बोला अंबे माऊलीचा. जय जयती धा, जयती जयती धा, जयती जयती धा. माते, ही तुझ्या स्तुती पर्णाची सुरुवात.
आज नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून तुझ्या चरणावरती समर्पित करीत आहे. माते, तुझ्या कृपा आशीर्वादानं महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवरायांसारखं रत्न जन्माला आलं. तूच त्याला प्रेरित केलं म्हणून बाल्य अवस्थेत असताना स्वराज्य स्थापनेची पहिली शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. तदनंतर काही दिवसातच विजयाचं पहिलं तोरण तोरणा गडावरती बांधलं. ही वार्ता आदिलशाही दरबार पाहणारी राणी बडीसाहेबा हिला समजतात तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिनं अफजल खान नामक सुनामी वादळ महाराष्ट्रावर पाठवलं. खान तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर अशी देवस्थानं खालीत करत महाराष्ट्राची वाट चालू लागला. पण माते, तुझ्या कृपा आशीर्वादाचं अभेद्य कवच छत्रपतींच्या अवतीभोवती असल्यामुळं मित्रत्वाचं आमिष दाखवत खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवलं आणि भेटी दरम्यान खानाचा कोतळा काढून खानाच्या हातातच दिला. ह्या अल्लाह दगा हुआ, ह्या अल्लाह दगा हुआ. खान कोकलत बोंबलत जमिनीवरती कोसळला आणि महाराष्ट्राचं भगव निशान पुन्हा एकदा डौलानं डोलू लागलं. पुन्हा एकदा डौलानं डोलू लागलं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी जय भवानी. तुझा बिन संसारी, तुझा बिन संसारी, अनाथ नाथे अंबे, अनाथ नाथे अंबे, करुणा विस्तारी, वारी वारी जन्मत मरणांते वारी, मरणांते वारी. हारी पडिलो आता, हारी पडिलो आता, संकट निवारी. जय देवी महादेवी महिषासुरमतिनी, महिषासुरमतिनी. सुरवर ईश्वर वरदे, सुरवर ईश्वर वरदे. तारक संजीवनी, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझाई सेनाई, तुझाई सेनाई. चारी श्रमले पर, चारी श्रमले पर, न बोलवे काई. सारी विवाद पडिता पडिलो प्रवाही, पडिलो प्रवाही. ते तू भक्ता लागे, ते तू भक्ता लागे. पावती लवलाई. जय देवी महादेवी महिषासुरमर्दिनी, महिषासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे, सुरवर ईश्वर वरदे. प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदाशा, होती निजदाशा. क्लेशापासून तोडी, क्लेशापासून तोडी, तोडी भवपाशा. अंबे तुझवा तोणी कुण पुरविल आशा, कुण पुरविल आशा. नरहर तल्लीन झाला, नरहर तल्लीन झाला. पदपंकजलेशा. जय देवी महादेवी महिषासुरमर्दिनी, महिषासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे, सुरवर ईश्वर वरदे. घाली लोटांगण वंदिन चर, डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नमो. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा, बुधात्मना वा प्रकृती स्वभाव. करोणी अत्यंत कर परस्व, नारायणा हेची समर्पयामि. आचरौ तेच